नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आजचा व्लॉग मी दुपारी स्टार्ट केला आहे आणि दुपारचे वाजले आहेत 2 आणि माझं एक पार्सल आलेलं, त्यामुळे मी पार्सल घेण्यासाठी खाली आलेले आणि राम पण जागा होता, त्यामुळे यांना त्याच्याजवळ ठेवलं आणि मी पार्सल घेण्यासाठी खाली गेले. तर मी मागवला आहे एक कमर बेल्ट, म्हणजे जो साडीसाठी आपण वेअर करतो. तर साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये मी खूप असे छान छान बेल्ट वेअर केलेले पाहिलेले, तर म्हटलं मी पण मागवून पाहते आणि स्टाईल करून पाहते की कसा दिसतोय कसा नाही. तर ज्यावेळेस मी लग्नाच्या दिवशी घालेल त्यावेळेस तर तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसेलच की कसा दिसत आहे. आणि छान मी म्हणजे मिशोवरती छान छान प्रोडक्ट्स भेटतात कमी रेटमध्ये आणि मला एक क्वालिटी वगैरे छान वाटलं आणि स्टोन्स वगैरे त्याला वर्क आहेत आणि तुमच्या साईजनुसार तुम्ही त्याला कमरेला ॲडजस्ट पण करू शकता. तर पाहूयात लग्नामध्ये मी कसा स्टाईल करते. त्यानंतर आता इव्हिनिंगमध्ये आम्ही निघालो आहोत थोडासा भाजीपाला आणि फळे आणण्यासाठी, कारण रामचे फ्रूट सर्व संपलेले आहेत काल जसं की व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं. कारण मंगळवारी आम्ही मार्केटला गेलोच नाही, त्यामुळे सर्व धांदल उडालेली, त्यामुळे म्हटलं यांना जाऊन येऊयात आपण. आणि अशा वेळेस छान म्हणजे 5-5:30च्या दरम्यान आम्ही निघालेलो आणि रामला आज मी बाईकवरती मध्येच बसवलेलं आणि छान तो इकडे तिकडे पाहत एन्जॉय करत आमच्यासोबत बसलेला. आणि त्यानंतर मार्केटमध्ये जसं आम्ही घुसलो तसंच राम झोपी गेला, त्यामुळे त्याला घेऊन मी एका हातामध्ये कॅमेरा पकडलेला की म्हटलं थोडंसं शूट करूयात. आणि नेहमीसारखी आज पण गर्दी होती. मंगळवारी थोडी जास्त गर्दी असते, पण जसं मार्केट वाघोलीचं आता म्हणजे रोजच भरायला लागले, माहीत नाही कसं, पण इकडून म्हणजे गावाकडून येणारे शेतकरी वगैरे येतात, बसतात आणि मोठं मार्केट भरतं. त्यानंतर इथे जवळ स्मार्ट पॉईंट आहे, तिथून मला दूध घ्यायचं आहे. तर दूध कशासाठी हे तुम्हाला पुढे कळेलच की मी दूध कशासाठी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि घरी म्हणजे जवळच आहे, थोडंसं 10 ते 15 मिनिट लागतात गावातून घरी जाण्यासाठी. आणि आम्ही लगेचच दुसरं काही काम केलं नाही, यांना डेली यूजसाठी कपडे वगैरे घ्यायचे होते ते घेतले आणि घरी जाऊन मला प्रिपरेशन करायचं होतं, ते म्हणजे गाजराचा हलवा. तर ऑल टाईम स्वीटमध्ये माझं काही फेवरेट असेल तर तो आहे सीजनल विंटरमध्ये छानपैकी फ्रेश गाजर येतात त्यापासून बनणारा गाजराचा हलवा. तर म्हटलं तुमच्याबरोबर देखील रेसिपी शेअर करूया. तर याआधी या सीझन म्हणजे विंटरमध्ये मी 5 ते 6 वेळा बनवलेला आणि छान प्रॅक्टिस झाली, तर म्हटलं आज पण बनवूयात. तर सुरुवातीला छान गाजर वॉश करून घ्यायचे आहेत आणि जे त्याचे एंड्स आहेत त्या ठिकाणी थोडेसे कट मारून जो पार्ट आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे, जेणेकरून की आपल्याला ज्यावेळेस ग्रेट करेल त्यावेळेस इझी जाईल, जेणेकरून छोटे छोटे चंक्स वगैरे त्यामध्ये राहणार नाहीत. तर मी सुरुवातीला वॉश करून घेतले आणि असे कट करून घेत आहे. तर तुम्ही या पद्धतीने कट करून घ्या. सर्व गाजरांचे एंड्स कट झाल्यानंतर पिलरच्या साहाय्याने जी त्याची साल आहे ती पील करून घ्या, कारण की जर तुम्ही पील केले नाही गाजर तर मला असं वाटतं की हलव्यामध्ये थोडासा कडू आणि असा मऊ लुसलुशीत होत नाही, थोडासा कडकपणा येतो. त्यामुळे जी वरची साल आहे ती छान अशी पील करून घ्या सर्व गाजरांची. तर छान पील करून झाल्यानंतर नेक्स्ट काय प्रोसेस करायची आहे तेही मी तुम्हाला दाखवून देते लगेचच. ग्रेटरच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व गाजर ग्रेट करून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे मोठं ग्रेटर नाही आहे, त्यामुळे मी हे जे अद्रक किसायचं आहे त्यानेच करते. ज्यावेळेस मी याआधी बनवलेलं आहे त्यावेळेस देखील मी यानेच केलेलं आहे. थोडासा टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, पण होतं लवकर. आणि जर तुमच्याकडे मोठं ग्रेटर असेल तर तुम्ही त्या साहाय्याने करा. तर खूप जण असे आहेत की जे कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवतात छोटे छोटे पीस करून, पण मला अजिबात म्हणजे कुकरमध्ये वगैरे बनवलेला गाजराचा हलवा आवडत नाही. आपण कढईमध्ये कढवून जसा करतो तसाच छान टेस्ट लागते त्याला, त्यामुळे तुम्ही देखील तसा ट्राय करा. तर पहा सर्व गाजर ग्रेट करून झालेला आहे आणि हे मी हाफ KGसाठी तुम्हाला मेजरमेंट दाखवत आहे. तर हाफ KG गाजर मी घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण ही रेसिपी बनवत आहोत. तर हाफ KG गाजर मी सुरुवातीला गरम कढईमध्ये टाकून घेईल. यावेळेस तुम्ही तूप पण थोडंसं ॲड करू शकता,
पण या गाजरामध्ये जे मॉइश्चर आहे ते तुम्ही काढून टाकण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही कढईमध्ये सर्व गाजर टाकून घ्या आणि थोडा 5 मिनटं त्याची वाफ निघून द्या, म्हणजे जेणेकरून सर्व मॉइश्चर गाजरामधले निघून जाईल आणि छान असं गाजराचा हलवा बनवून होईल आपला. तर सुरुवातीला मी थोडंसं स्टर करून घेते जेणेकरून इव्हन सर्वीकडं स्प्रेड होईल आणि त्यामधलं मॉइश्चर निघून जाईल. त्यानंतर ही आहे एव्हरीडे नेस्लेची मिल्क पावडर येते ती. तर आपण या ठिकाणी खवा वापरणार नाही आहोत. खवा वापरला तर उत्तम आहे, खव्याने छान टेस्ट येते, पण त्याला ऑल्टरनेट म्हणून आपण दुधावरची साय आणि किंवा मिल्क पावडर यूज करू शकतो. तर मी नेहमीच मिल्क पावडर यूज केलेली आहे, याआधी खवा मी कधी यूज करून बनवलेलं नाही. तर बनवलं तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल, पण याने सुद्धा इतकी छान टेस्ट येते. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं अमूल्य वगैरेचं मिल्क पावडर घेऊ शकता. तर मी नेस्लेचीच यूज करते त्यामुळे मी तेच घेतलेले आहे. त्यानंतर अमूलचंच मी मिल्क घेतलेलं आहे या ठिकाणी. तर 1/2 लिटर दुधासाठी मी 1/2 कॅरेटच घेतलेलं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे अर्धा किलो गाजर असेल तर अर्धाच लिटर तुम्ही दूध यूज करा. जर 1 किलो गाजर असेल तर 1 किलोसाठी 1 लिटर दूध असं मेजरमेंट आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही घ्या. आणि मी ह्या दुधाला तापवलेलं वगैरे नाही आहे, थोडंसं मॉइश्चर निघून गेल्यानंतर मी लगेचच दूध त्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे. आणि जी मिल्क पावडर आहे त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून असा घोल मिक्स करून घ्या. जर तुम्ही डायरेक्टली मिल्क पावडर त्यामध्ये ॲड केली तर त्याच्या गुठळ्या बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला सर्व दूध जे मिल्क पावडर जे आहे त्यामध्ये दूध टाकून घोल मिक्स करून घ्या आणि त्यानंतरच ह्या स्टेजला पहा थोडंसं दूध कमी झालेलं आहे, म्हणजे आटलेलं आहे, तर त्यावेळेसच ही जे घोळ मिक्स केलेला आहे आपण तो त्यामध्ये ॲड करा आणि छान असं स्टर करून घ्या. तर तुम्ही म्हणाल की तूप कधी ॲड करायचं आहे, तर तूप कधी ॲड करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला लास्टला दाखवते. आणि छान तो घोळ जो आहे तो मिक्स केल्यानंतर मी याला स्टर करून घेईन आणि यावरती झाकण ठेवून कमी फ्लेमवरतीच आपल्याला हा गाजराचा हलवा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता म्हणजे जे दूध आहे ते 30 to 35% उरलेलं आहे. त्यावेळेस मी थोडीशी वेलची पूड त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर येथे कट केलेले पीसेसमध्ये आल्मंड्स आहेत, तुम्ही अदर ड्रायफ्रूट्स कोणतेही यूज करू शकता. तर मी थोडेसेच ॲड करते कारण रामला पण मी डिनरमध्ये हेच खाऊ घालणार आहे, त्याच्यासाठी वेगळं काही बनवलेलं नाही मी. आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये साखर घालून घ्या. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, पण रामसाठी पण हेच आहे त्यामुळे मी कमी साखर यूज केलेली आहे. आणि जास्त गोड पण संध्याकाळी खाऊ वाटत नाही त्यामुळे थोडीशी कमी साखर मी या ठिकाणी ॲड केलेली आहे तुम्ही. आणि लास्टला मी 1 चमचा तुपाचा टाकलेला आहे आणि आता थोडंसं दूध आटून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी फायनल लुक मी तुम्हाला दाखवता येते, गाजराचा हलवा रेडी आहे. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.